हा प्रॉब्लेम काय म्हणतोय? Two circles intersect at point M and N. Seconds drawn through M and N. M आणि N मधून काढलेल्या सेकंड्स. M आणि N थ्रू काढलेल्या सेकंड्स. Intersect the circle at point R and S as well as P and Q. असं गिवन आहे, तर हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ह्यालाच गिवन लिहून टाकतो मी. हे समजा गिवन आहे आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर एक कन्स्ट्रक्शन केलं मी. काय केले कन्स्ट्रक्शन? ड्रॉन सेगमेंट MN. ठीक आहे. मग MN काढल्याच्या नंतर RMNP हा कसल्या प्रकारचा क्वाड्रिलेटरल होईल? सायक्लिक होईल. RMNP हा क्वाड्रिलेटरल सायक्लिक होईल आणि त्याचा एक्सटेरियर अँगल कोणता असेल? MNQ. किंवा तुम्ही म्हणू शकता MSQN हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे आणि त्याचा एक्सटेरियर अँगल MNP आहे. कोणतेही एक घेऊया आपण. तर मी हे घेतो. देअरफॉर क्वाड्रिलेटरल दोन्ही पण घेऊन टाकतो. RMNP अँड क्वाड्रिलेटरल दुसरा आहे MNQS. MNQS आर सायक्लिक. अगोदर नव्हते ते, आता सायक्लिक झालेले आहेत कारण चारही पॉईंट दोघांचेही सर्कलवर आहेत. मग MNQ हा एक्सटेरियर अँगल आहे कोणाचा? ह्या RMNP सायक्लिक क्वाड्रिलेटरलचा. नाव आपण तसं एक्सप्लेन करू शकतो. अँगल MNQ इज an exterior angle of quadrilateral RMNP. मग सायक्लिक क्वाड्रिलेटरलच्या एक्सटेरियर अँगलचा थेरम आठवतोय का तुम्हाला? काय म्हणतो तो? एक्सटेरियर अँगलचं मेजर त्याच्या कॉन्झिक्युटिव्ह इंटेरियर अँगलच्या ऑपोजिट अँगलची कॉन्ग्रंट होतो किंवा इक्वल असतं मेजर त्याचं. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला? देअरफॉर अँगल PRM हा इक्वल असला पाहिजे. याचा एक्सटेरियर अँगल कोणता आहे? MNQ. MNQ सोबत याला स्टेटमेंट नंबर 1 देऊयात. रिझन काय? रिझन काहीच नाही आठवलं तर अ कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम. ओके, तिचं स्टेटमेंट नाही आठवलं तर कोरोलरी म्हणू शकतो आपण, त्याची दिलेली आपल्याला. चला, त्याच्यानंतर आता हा पण सायक्लिक आहे सांगितलं आपण. MS किंवा MNQS हा पण सायक्लिक सांगितलं. मग याचे ऑपोजिट अँगल्स कसे असायला पाहिजेत? सप्लिमेंटरी असायला पाहिजेत का नाही? ऑल्सो अँगल MNQ प्लस अँगल MSQ इक्वल्स टू 180 डिग्री असायला पाहिजे. रिझन सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम किंवा ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. आता याच्यामध्ये एक रिप्लेसमेंट करायची मला. MNQ हा कोणाशी इक्वल आहे? PRM सोबत. मग इथे MNQ च्या ऐवजी मी PRM ठेवू शकतो का? हो, त्याच्यासाठीच मी स्टेटमेंट नंबर 1 तयार केले. देअरफॉर अँगल ह्या MNQ ला लिहितो मी PRM प्लस अँगल MSQ इक्वल्स टू 180 डिग्री. रिझन असेल फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1. आता थोडंसं ह्या डायग्रामकडे पहा, म्हणजे डायग्राममध्ये ह्या अँगल्सकडे पहा. PRM कुठे? PRM म्हणजे हा अँगल आणि MSQ म्हणजे हा अँगल. हे दोन अँगल्स सप्लिमेंटरी आहेत असं प्रूव्ह व्हायले. मग हे सप्लिमेंटरी अँगल्स जे आहेत ते RP आणि SQ या लाईन्सवर RS या तिसऱ्या ट्रान्सव्हर्सलनं किंवा लाईननं तयार केलेले इंटेरियर अँगल्स आहेत. मग इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतील तर लाईन्स पॅरलल असायला पाहिजे. एक स्टेटमेंट आपण आणखी वाढवू शकतो. PRM ला तुम्ही PRS म्हणू शकता. PRM च्या ऐवजी PRS प्लस तसंच MSQ ला काय म्हणू शकता? RSQ. अँगल RSQ इक्वल्स टू 180 डिग्री. रिझन सिंपल आहे. R डॅश
यम डॅश यस. यम पासून सुरू होणार असेल तर आपण आर पासून किंवा यस पासून सुरुवात करू शकतो. आता हे झाले परफेक्ट इंटिरियर अँगल्स ऑन लाईन्स पी आर अँड एस क्यू मेड बाय ट्रान्सव्हर्सल आर एस. असं एक्सप्लेन करण्याची गरज नाही, डिरेक्टली आपण असं म्हणू शकतो, बट दीज आर इंटेरियर. मी ऑल्टरनेट म्हणलो का? इंटेरियरच म्हणलो ना, इंटेरियर अँगल्स कोणत्या लाईनवर आहेत, कोणत्या ट्रान्सव्हर्सलने तयार केले ते सांगण्याची काही गरज नाही, ते 9वीला होतं डिटेलमध्ये. देअरफोर एस क्यू सेगमेंट एस क्यू इज पॅरलल टू सेगमेंट आर पी आणि रिझन असेल हां सिम्पली इंटेरियर अँगल्स टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स लिहिण्याची गरज नाही. झालं प्रूफ, हॅन्स प्रूव्ड. हां त्याचा कन्व्हर्स यूज करावा लागतो. तर अगोदर तो क्वाड्रिलेटरल काढू आपण, ज्याला आपल्याला सायक्लिक आहे हे प्रूव्ह करायचे. तो अगोदर आपण ड्रॉ करू. ते काही काही गोष्टी दिलेल्या नाही आहेत, ते कन्स्ट्रक्शन असेल आपलं. काय केलं मी, सेगमेंट ए बी काढला, त्याच्यानंतर ए डी काढला, आता झाला सायक्लिक हा. आणि त्याचबरोबर ए पण काढतो मी. 3 सेगमेंट्स ड्रॉ केले. आता समजा हे गिवन आहे, इथपर्यंत रिझन काय असेल, गिवन हे लिहायचं आहे तुम्हाला. गिवन हे गिवन आहे आणि हे टू प्रूव्हचं स्टेटमेंट आहे. ओके, जागा वाचवण्यासाठी असं करतो. ठीक आहे, तसं जर असेल तर पाहता. आता तुम्ही ही डायग्राम म्हणजे पहिलं हे सर्कल आणि ते कन्सिडर करा. ह्या सर्कलमध्ये काय दिसते तुम्हाला, की ही टँजंट दिसायली बघा, ही बरोबर, ही सेकंड दिसायली. मग त्याच्या बिटवीन हा अँगल दिसतोय. हा अँगल त्याच्या ऑल्टरनेट किंवा ऑपोजिट आर्कमध्ये जर एखादा अँगल इन्स्क्राईब होत असेल तर त्याच्याशी इक्वल असतो, हे आपण शिकलोय. मग त्या थेरमचं नाव काय होतं, टँजंट सेकंड थेरम किंवा ऑल्टरनेट स्टेटमेंट ऑफ थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. तर शॉर्ट, एकदम शॉर्टमधलं पहिलं घ्यायचं. नाव हां अँगल कोणता घेतोय मी, ई बी सी. ई बी सीचा आहे का, ए बी सी इक्वल्स टू अँगल बी ए ई. दिसला का बी ए ई, दिसला बी ए ई नक्की. ओके, स्टेटमेंट नंबर 1. तसंच दुसऱ्या पलीकडच्या सर्कलमध्ये काय असेल, अँगल ई ई डी सी. ई डी सीच आहे ना, ई डी सी हा इक्वल असेल कोणत्या अँगल सोबत, अँगल डी ए ई. हा अँगल आहे अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड, आणि त्याचा ऑपोजिट आर्क हा आहे, हा पूर्ण इथून इथपर्यंत, आणि तिथे हा इन्स्क्राईब झाला, म्हणजे तो याच्याशी इक्वल असला पाहिजे. ही गोष्ट आपण सर्कलचा काय काढण्यासाठी, टँजंट काढण्यासाठी हा थेरम आपण यूज करत असतो कन्स्ट्रक्शनमध्ये. हां अँगल डी ए ई, डी ए ई. स्टेटमेंट नंबर 2, याचं रिझन काय लिहिता येईल, टँजंट सेकंड थेरम. ओके, तसं जर असेल तर आता मला काय करायचं आहे, हा जो अँगल आहे ना, हा अँगल आणि हा अँगल इन्व्हॉल्व असलेला ट्रायंगल कोणता आहे, बी सी डी आहे का. नाव इन ट्रायंगल बी सी डी, अँगल बी सी डी किंवा अँगल डी म्हणलं तरी सॉरी सी म्हणलं तरी चालतं, प्लस अँगल बी, बी म्हणजे कोणता, सी बी डी, सी बी डी, प्लस अँगल तिसरा कोणता आहे, बी डी सी किंवा सी डी बी. कोणता घेऊ मी, बी डी सी घेतो. बी डी सी इक्वल्स टू 180 डिग्री. रिझन सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल ते आपण अगोदर मेन्शन केलाय. आता इथे एक्झॅक्टली सीबीडी कुठे दिसतोय का, सीबीडी, सीबीडी कुठे नाही, काय सीबीडीच्या ऐवजी सी बी डी
ऐवजी काय आहे, CBD म्हणजेच EBC आहे का? CBD म्हणजेच EBC आहे ना, पहा बरं. मग आपण CBD ला काय करूया, EBC असं लिहूया, EBC. आणि BDC म्हणजे काय आहे, BDC म्हणजे काय आहे, EDC आहे. तर इथे अँगल EDC आणि हा पहिला जशाच तसा अँगल BCD इक्वल्स टू 180 डिग्री. तर रिझन लिहायचं तर काय लिहिता येईल, B डॅश E डॅश D. सिंपल रिझन, B डॅश E डॅश D. आता करूयात रिप्लेसमेंट फ्रॉम 1. तर हा अँगल BCD ॲज इट इज प्लस EBCच्या ऐवजी काय घेऊ शकतो मी, BAE घेऊ शकतो. आणि EDCच्या ऐवजी काय घेऊ शकतो, EDC म्हणजेच DAE घेऊ शकतो. हे चेंजेस मी घेतले इज इक्वल टू 180 डिग्री फ्रॉम 1च ना, 1 अँड 2. आता हे अँगल्स असे आहेत बघा. त्याच्यानंतर याला नंबर पुढचा देऊन टाकू का, किंवा अगोदरच मला एक गोष्ट लिहायची राहिली माझ्या, तर ती अगोदर लिहून टाकतो मी. ह्याला थोडंसं नंतर लिहूया आपण. ती गोष्ट कोणती आहे पहा. अँगल BAD दिसला का तुम्हाला, BAD इक्वल्स टू अँगल BAE प्लस अँगल DAE. ओके, याला नंबर देतो मी 3. याचं रिझन काय असेल, काय रिझन असतं अशा वेळेस, अँगल्स सम प्रॉपर्टी. आता इथे जे काही BAD कुठे आलं काय, सॉरी हां, BAE प्लस DAE दिसायला ना हे, तर हे इथे आणि इथे सारखं जाईल, हे का नाही. तर याच्याऐवजी हे ठेवू शकतो मी BAD, ते इकडे लिहितो. देअरफॉर ह्या स्टेटमेंटला आपण फर्दर एक्सटेंड करूयात, अँगल BCD प्लस ह्या दोघांच्या समच्या ऐवजी आपण काय ठेवू शकतो, अँगल BAD ठेवू शकतो इक्वल्स टू 180 डिग्री रिजन फ्रॉम 3. आता हे जे अँगल्स आहेत हे अँगल्स चेक करा डायग्राममध्ये कुठे आणि कसे आहेत. BCD म्हणजे हा अँगल आणि BAD म्हणजे हा अँगल. मग हे एका क्वाड्रिलेटरलची ऑपोजिट अँगल्स आहेत. ते जर सप्लिमेंटरी असतील तर क्वाड्रिलेटरल कसा असतो, सायक्लिक असतो. देअरफॉर फ्रॉम कन्वर्स ऑफ cyclic quadrilateral theorem, quadrilateral ABCD is cyclic. झालं प्रूफ. ओके, ट्रायंगल कोणता, DEF आपण काढून घेतला कन्स्ट्रक्शन मध्ये, पहिला पार्ट आपला हाच आहे. आता एखाद्या ट्रायंगलचा एखादा पॉइंट हा इन सेंटर असेल तर आपल्याला काय प्रूव्ह करावं लागतं, किंवा एखाद्या ट्रायंगलचं इन सेंटर काढायचं असेल म्हणजे इन सर्कल काढायचं असेल तर इन सेंटर फाइंड करावं लागतं. इन सेंटर फाइंड करण्याची मेथड कोणती आहे, काय करावं लागतं आपल्याला, सर्कल फाइंड करण्यासाठी किंवा ड्रॉ करण्यासाठी आपण अँगल्सचे साइड्सचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढत असतो. तसं मग इन सर्कल काढायचं असेल तर अँगल्सचे बायसेक्टर्स काढावे लागतात. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की हा जो दिसतोय हा या अँगलचा बायसेक्टर आहे हे प्रूव्ह करायचं आपल्याला, ह्या अँगलचा बायसेक्टर, किंवा हा या अँगलचा बायसेक्टर हे प्रूव्ह करायचं. हे अँगल्स इक्वल मेजरचे हे प्रूव्ह करायचे ऑटोमॅटिक. मग ते काय प्रूव्ह होईल, अँगल बायसेक्टर्स एकमेकांना इंटरसेक्ट जिथे करतात तेच असतं इन सेंटर, आहे का नाही. मग अल्टिमेटली प्रूव्ह काय करायचं कळालं का, समजलं तुम्हाला. आता ते प्रूव्ह कसं करायचं हा प्रश्न आहे, बघूया काय होईल ते. गिवन लिहिलं समजा मी, आता हे गिवन लिहिलं पूर्ण, O इज द ऑर्थ सेंटर, आणि हे एवढं प्रूव्ह करायचं आपल्याला, प्रूव्ह दॅट. ओके, तर मी इथे डिरेक्टली लिहितोय. सगळ्यात अगोदर कन्स्ट्रक्शन केलेलं मी ते सांगतो. काय कन्स्ट्रक्शन केलं, सेगमेंट ड्रॉ करणे केलेत म्हणण्यापेक्षा मी म्हणतो ड्रॉन अ ट्रायंगल, कोणता, DEF हा ट्रायंगलच काढला मी, झाले ऑटोमॅटिक तिन्ही सेगमेंट्स तयार.
बर, आता हा क्वाड्रिलेटरल लक्षात घ्या बरं तुम्ही. ए ई ओ एफ हा क्वाड्रिलेटरल दिसला का? हा सायक्लिक असेल का? इन क्वाड्रिलेटरल ए ई ओ एफ, ए ई ओ एफ दिसला अगोदर, क्वाड्रिलेटरल दिसला का सांगा? हा, तर ह्या क्वाड्रिलेटरलमध्ये मला हा अँगल राईट अँगल दिसतोय आणि हा पण अँगल राईट अँगल दिसतोय. तुम्हाला दिसतोय का? रिझन, हा अँगल ए एफ ओ, ए एफ ओ इज इक्वल टू अँगल ए ई ओ, ए ई ओ इक्वल्स टू 90 डिग्री. ह्याला स्टेटमेंट नंबर 1 देतो मी. ह्याचं रिझन काय असेल? सिम्पली परपेंडिक्युलर गिवन आहे, म्हणजे राईट अँगल्स पण गिवनच वेगळ्या भाषेमध्ये. ठीक आहे, मग हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल झाला. देअरफॉर अँगल ए ई ओ प्लस अँगल ए ई ओ डबल घेतलं का मी, ए ई ओ आणि दुसरा ए एफ ओ, एकाला एफ ओ करतो मी. ए एफ ओ इक्वल्स टू 90 डिग्री प्लस 90 डिग्री म्हणजेच 180 डिग्री, म्हणजेच क्वाड्रिलेटरल ए ई एफ, ए ई ओ एफ, ए ई ओ एफ इज सायक्लिक. बरं, हा सायक्लिक आहे, हे सायक्लिक आहे हे प्रूव्ह करण्यासाठी, म्हणजे हे जर प्रूव्ह झालं तर काय करावं लागेल आपल्याला, म्हणजे तर काय होईल मग सायक्लिक असेल तर? आहे सायक्लिक, मग हा सायक्लिक कसा होईल? झाला का सायक्लिक? हा थोडे आयडिया येतात आपल्याला आता. ओके, हा जर सायक्लिक असेल तर हे सर्कल कन्सिडर करा, मी आत्ताच काढलेला. ह्या सर्कलमध्ये हे दोन अँगल्स बघा, हे हे आर्क एफ ओ आर्क तुम्हाला दिसला का? एफ ओ आर्कमध्ये अँगल एफ ए ओ दिसत असेल तुम्हाला, एफ ए ओ, आणि अँगल एफ ई ओ पण दिसत असेल, दिसले का? एफ ए ओ, एफ ए ओ दिसला का? एफ ए ओ हा इक्वल असायला पाहिजे अँगल एफ ई ओच्या. मुद्दाम डायग्राम काढली मी, सर्कलची काढण्याची गरज नसते. याचं रिझन फक्त सांगा मला तुम्ही. अँगल्स इन्स्क्राईब इन सेम आर्क, कोणत्या आर्कमध्ये? ह्या एफ ए ओ मध्ये, किंवा त्या दोघांनी, हे दोघं इन्स्क्राईब अँगल आहेत बघा, हे आणि हे, आणि एकाच आर्कला त्यांनी इंटरसेप्ट केलं, एफ ओ आर्कला इंटरसेप्ट केलं, म्हणजे ते काय झाले? अँगल्स इन्स्क्राईब इन द सेम आर्क. angles inscribed in the same arc. झाले राणी? आता दुसरी गोष्ट, हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे, झाला बरोबर. आपल्याला हा आणि हा, किंवा हा आणि हा इक्वल ठरवायचा आहे, हे आपलं टार्गेट आहे. चला, नाव आता मला आणखी एक डायग्राम दिसते तिथे, तुम्हाला दिसते का नाही काय माहिती. हे बघा, तुम्ही ए बी सेगमेंटकडे पहा. सेगमेंट ए बी दिसला का तुम्हाला? सेगमेंट ए बी मध्ये बघा, हा अँगल ए डी, सॉरी ए, सॉरी बी डी ए हा एक अँगल, आणि दुसरा अँगल ए ई बी, हे दिसले का अँगल्स तुम्हाला? हा राईट अँगल आहे, हा पण राईट अँगल आहे. राईट अँगल्स आहेत म्हणजे ते कसे इक्वल आहेत. मग आपण एक कन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम शिकला होता, की इथे लाईन ए बी वरील पॉईंट्स ए आणि बी ने लाईनच्या एका साईडला दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इक्वल अँगल्स फॉर्म केले, म्हणजे ते 4 पॉईंट्स कसे असायला पाहिजे? कॉनसायक्लिक असायला पाहिजे का नाही? म्हणजे त्याच्यापासून तयार होणारा क्वाड्रिलेटरल सायक्लिक असायला पाहिजे.
त्याच्या अगोदर मी अँगल्स लिहितो. अँगल ADB इक्वल्स टू अँगल AE, अगोदर ADB घेतला ना मी, ADB, आणि दुसरा कोणता आहे BEA किंवा AEB. AEB दिसला. दोघांचं मेजर आहे राईट 90 डिग्री. याचं रिझन स्टेटमेंट नंबर 3 देऊन टाकतो, कधीतरी कामाला आलं तर आलं. रिझन काय रिझन देऊ, हे गिवन आहे. परपेंडिक्युलर नुसार आपण काय केलं, तिथे राईट अँगल्स घेतले. परपेंडिक्युलर गिवन आहे म्हणून इथे परपेंडिक्युलर दाखवले. कदाचित हे दोन इक्वल अँगल्स असण्याची गरज पुढे पडू शकते म्हणून त्याला नंबर पण देऊन टाकला. आता हे जे इक्वल अँगल्स आहेत ते आपल्याला थोडं डिस्क्राईब करावं लागेल की बाबा AB या लाईनवरील पॉईंट A आणि B ने, therefore points A and B on line AB subtend equal angles at points. कोणत्या पॉइंट्स मध्ये त्यांनी तयार केले ते अँगल्स? E आणि D. पॉइंट्स E and D at the same sides of the line. लाईनच्या सेम साईडला त्याने हे इक्वल असलेले अँगल सबटेंड केलेत. सिच्युएशन सांगितले आपण. आणि जर असं असेल तर ते 4 पॉइंट्स कसे असतात? कॉन्सायक्लिक असतात. देअरफॉर फ्रॉम, त्या थेरमला नाव का, आपण त्या स्टेटमेंटला नाव काय दिलं होतं? कन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम. फ्रॉम कन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम. ओके. पॉइंट्स कोणते कोणते पॉइंट्स? A, B, D आणि E. A, B, D and E are कॉनसायक्लिक. मग ते जर कॉनसायक्लिक असतील तर त्याच्यापासून तयार होणारा क्वाड्रिलेटरल कसा असेल? हा, सिरियली घेतो ABCD. बघा बरोबर आहे का? ABDC DE वाटतं. ABDE इज सायक्लिक. चला सायक्लिक. हा चला, हा सायक्लिक झाला तर कसा दिसेल बरं? हा कसा दिसायला पाहिजे ते आपण काढण्याचा प्रयत्न करूया. पुढची आयडिया आली तर आली आपल्याला काहीतरी. ABDE ना, समजा हा जातो का ABD आणि E मधून, म्हणजे डायग्राम 2 स्केल आहे. 2 स्केल जर असेल तर ते चालले तशी. आता हा जर सायक्लिक क्वाड्रिलेटरल असेल तर 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 एक तुम्हाला अँगल दिसत असेल, हा बघा BAD. आपण वर पुढे BAD घेतलाय का? BAD नाही घेतला. BAD इक्वल दाखवला ना कुठेतरी आपण. BAD, BDA आणि अँगल A नाही दाखवला कुठेतरी. अँगल इन्स्क्राइब इन सेम आर्क. FAO म्हणलं आपण, आहे का नाही? ओके, FAO म्हणजेच BAD आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? हे बघा, FAO म्हणजेच काय आहे? BAD आहे. बरोबर, म्हणजे आपण दाखवले वर काहीतरी. ओके, तो जर सायक्लिक असेल तर डायग्राम तशी दिसेल, तुम्हाला ती काढण्याची काही गरज नाही. देअरफॉर अँगल BAD, अँगल BAD इक्वल्स टू अँगल दुसरा कोणता आहे? BAD आणि BED. BED याचं रिझन सांगा बरं मला. हा, एकाच आर्क मध्ये हे अँगल्स इन्स्क्राइब झालेले आहेत.
angles inscribed in the same arc. समजते का तुम्हाला? ओके, फक्त काय करायचं, आपलं नावच चेंज करायचे आता. BAD ला मी काय म्हणेल, FAO म्हणेल. अँगल FAO. आणि BED ला काय म्हणेल, BED ला काय म्हणेल, BED ला काय म्हणता येईल मला, BEDच आहे तो. BED ला दुसरं नाव देता येणार नाही. ओके, BEDच घेतो. अँगल BED. रिझन काय लिहू मी याचं इथं? एक तर लिहू शकतो B डॅश E डॅश A अँड दुसरं A डॅश O डॅश D. एक तर असं लिहा किंवा बाय चेंजिंग नेम्स ऑफ अँगल्स असं लिहिलं तरी चालतं. ह्याला नंबर देऊन टाकतो मी. FAO किती नंबर असेल हा? 4 नंबर. आता कुठे काय सारखं दिसतंय का बघा. आपलं टार्गेट आहे हा अँगल आणि हा अँगल इक्वल दाखवणं. तर ह्या अँगल बरोबर कोणता अँगल आपण इक्वल दाखवला होता? ह्या अँगल बरोबर अगोदर FAO बरोबर कोण इक्वल होता? FEO होता, बरोबर. मग FAO च्या ऐवजी मी FEO ठेवला तर चालेल का? याची गरजच नाही काही. Therefore अँगल FEO इक्वल्स टू अँगल BED. रिझन असेल फ्रॉम 2. 1 ची काही गरजच पडली नाही. ओके, आता FEO आणि दुसरा कोणता? BED. हे दोन अँगल्स, बरोबर. हे जर दोन अँगल्स इक्वल होत असतील तर याचा अर्थ EO म्हणा किंवा EB म्हणा, हा FED चा काय असेल? बायसेक्टर असेल. Therefore रे EB रे लिहित नाही, BB इज दी बायसेक्टर ऑफ अँगल. कोणता अँगल? FED. ओके, ही एक गोष्ट प्रूव्ह झाली. आता दुसरी गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी आणखी ह्याला सायक्लिक प्रूव्ह करावं लागतं. ह्याला तिसऱ्याला आणखी कोणाला तरी सायक्लिक प्रूव्ह करावं लागतं. हे परवडतं का आपल्याला? तर ते सेम मेथड आहे. आपण काय लिहू शकतो? सिमिलरली वी कॅन प्रूव्ह. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट. आता पहा, DO म्हणा की DA म्हणा, तुमच्या म्हणा. DO इज द बायसेक्टर ऑफ अँगल FDE. DO इज द बायसेक्टर ऑफ अँगल FDE. अँड एक राहिला आता FC म्हणा किंवा FO म्हणा. FO इज द बायसेक्टर ऑफ अँगल DFE किंवा EFD. झाले, तिन्ही अँगलचे बायसेक्टर्स मिळाले आणि ते कुठे इंटरसेक्ट करतायत? O मध्ये. इथे लिहूया, ऑल दीज बायसेक्टर्स intersect at a common point O. असं आपल्याला दिसते. हे तिन्ही बायसेक्टर्स एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. तो पॉईंट O आहे. म्हणजेच तो काय असायला पाहिजे? ट्रायंगलच्या अँगल्सच्या बायसेक्टरचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजेच काय असतो? इन सेंटर असतो. Therefore O is the in center of triangle DEF. मला जसं सुचलं तसं मी तुम्हाला सांगितलं.